आई, आज भाजी काय बनवूया? रात्री राजमा भिजत घातला होता ना, मग ती भाजी बनवते. ठीक आहे. आपण हा राजमा 7 ते 8 तास भिजवून घेतला आहे. आता याला आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेऊया आणि शिजवताना त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 लवंग, थोडीशी हळद, थोडेसे मीठ पण टाकूया, म्हणजे आपल्या भाजीला छान चव येईल. आता राजमा शिजेपर्यंत आपण कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेऊ. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकूया. तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे, हिंग आणि आले लसूण पेस्ट टाकूया. आले आणि लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत छान परतवून घेऊया. आता यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकूया आणि छान परतवून घेऊयात. आता आपल्या प्युरीला छान तेल सुटले. आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. यामध्ये हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि आपला काळा मसाला. बरेच लोक यामध्ये गरम मसाला वापरतात, पण आपण काळा मसाला वापरला आहे, कारण काळ्या मसाल्यामुळे भाजीला खूप छान चव येते. आता मसाल्याला छान तेल सुटले. आता यामध्ये आपण शिजवलेला राजमा टाकूया. मी यामध्ये चवीसाठी थोडेसे बटर टाकले. आता आपली राजमा भाजी तयार झाली आहे. आता आपण यावरती कोथिंबीर टाकूया. तुम्ही पण अशी काळ्या मसाल्याची राजमा भाजी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास अनुप्रती किचन चॅनलला सबस्क्राईब करा.